श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रमैत्रिणी, नम्रता आकर्षणाच्या चॅनलात तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण क्रिस्टल आणि मोती असे मिक्स करून फूल बनवणार आहे. तर ते फूल बनवण्यासाठी लागण्यासाठी आपण पाहूया. पांढरे मोती क्रिस्टल घेतलेले आहे, गोल्डन मोती घेतलेले आहे. गोल्डन मोती 5 नंबरचे आहे, पांढरे मोती 6 नंबरचे आहे. नायलॉन धागा घेतलेला आहे, धागा कापायला सुई घेतलेली आहे आणि धागा कापायला कात्री घेतलेली आहे आणि वस्तू बनवायला सुई घेतलेली आहे. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले धागा ओवून घेतलेला आहे. धाग्याला मागे गाठ काढून 8 मोती धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे पहा. आणि आता आपल्याला त्या 8 मोत्यांचा गोल बनवायचा आहे. तर ही गाठ आहे, गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपण सुई अशी वरती बाहेर काढणार आहे पहा. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. ह्या ठिकाणी आपला गोल तयार झाला. हे पहा, असा आपला गोल ह्या ठिकाणी झालेला आहे. आता आपण पुढच्या 2-3 मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊ. आणि आता आपला हा जो गोल तयार झालेला आहे 8 मोत्यांचा, ह्याच्याभोवती आपल्याला 8 पाकळ्या बनवायच्या आहे. आता आपण काय करणार आहे, क्रिस्टलचा वापर करू. 2 क्रिस्टल आपल्याला या ठिकाणी धाग्यात ओवून घ्यायचे आहे पहा. हे 2 क्रिस्टल ओवून घेतले. 4 पांढरे मोती आपण ओवून घेऊ. तुम्ही कुठल्याही कलरचे क्रिस्टल या ठिकाणी वापरू शकतात. हे 4 मोती पांढरे ओवून घेतलेले आहे. 2 क्रिस्टल परत आपल्याला धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे आणि 1 गोल्डन मोती, हा 1 गोल्डन मोती घेतलेला आहे आणि हे मोती मागे सरकवून घेतले पहा. आता आपल्याला हा गोल्डन मोती बाजूला करून ह्या वरच्या क्रिस्टलमधनं सुई बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घ्यायचा आहे. हे पहा. आता आपल्याला इकडे ह्या साईडला 1 क्रिस्टल ओवायचं आहे धाग्यामध्ये. हे 3 क्रिस्टल आपले ह्या ठिकाणी आहे. आता आपण 4 पांढरे मोती ओवून घेऊ. इकडे आपल्याला 1 क्रिस्टल, 4 पांढरे मोती आणि 1 क्रिस्टल असे ओवायचे. सुरुवातीला आपण 2 क्रिस्टल, 4 पांढरे मोती, 2 क्रिस्टल, 1 गोल्डन मोती ओवले. नंतर एका क्रिस्टलमधनं सुई बाजूला काढली, वरती काढली एका क्रिस्टलमधून. मग आपण इकडे 1 क्रिस्टल, 4 पांढरे मोती आणि परत 1 क्रिस्टल धाग्यामध्ये ओवून घेतलेला आहे पहा. हा असा आपण ओवून घेतलेला आहे धाग्यामध्ये. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो क्रिस्टल आहे वरचा, ह्याच्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. हे पहा, ही अशी सुई मी ह्या क्रिस्टलमधनं वरच्या दिशेने बाहेर काढणार आहे पहा. ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला. ही अशी इथे या ठिकाणी 1 पाकळी आपली तयार झाली. आपण आता पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला परत 2 क्रिस्टल घ्यायचे आहे. तुम्हाला डिझाईन आवडल्यास, शिकवलेलं समजले की नाही मला कॉमेंटद्वारे कळवा. आणि हो, माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता परत आपण 2 क्रिस्टल, 4 पांढरे मोती, 2 क्रिस्टल धाग्यामध्ये दर पाकळी, नवीन पाकळी करताना 2 क्रिस्टल, 4 पांढरे मोती आणि 2 क्रिस्टल, 1 गोल्डन मोती असे ओवायचे. हे पहा, हे ओवून घेतल्या धाग्यामध्ये. आता परत आपल्याला हा गोल्डन मोती बाजूला करून ह्या वरच्या क्रिस्टलमधनं सुई बाहेर काढायची आहे. ही सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला, मोती व्यवस्थित मागे सरकवून घ्यायचे आहे. आता इथे हे 2 क्रिस्टल आपण 1 क्रिस्टल धाग्यामध्ये ओवून घेऊ. परत 4 पांढरे मोती या ठिकाणी आपल्याला ओवायचे आहे. हे 4 पांढरे मोती ओवले. ह्या साईडला इकडनं सुई वरती काढल्यानंतर 1 क्रिस्टल, 4 पांढरे मोती आणि 1 क्रिस्टल असे ओवायचे आपल्याला. आणि परत आता आपण ह्या एका क्रिस्टलमधनं वरच्या सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढलेली आहे, धागा ओढून घ्यायचा आहे. हे पहा, ही दुसरी पाकळी आपली ह्या ठिकाणी झालेली आहे. आता आपण परत पुढच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढू. ह्या ठिकाणी आपल्याला 8 पाकळ्या बनवायच्या आहेत.
मी आता तुम्हाला एक पाकळी दाखवते आणि तीच पाकळी त्या पाकळ्या जॉईन कशात ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. या पाकळ्यासुद्धा आपल्याला क्रिस्टलने जॉईन करायच्या आहे. आता परत आपण 2 क्रिस्टल धाग्यामध्ये ओवून घेऊ. हे पहा, हे 2 क्रिस्टल धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे. परत 4 पांढरे मोती आपल्याला घ्यायचे आहे. हे 4 पांढरे मोती ओवून घेतले. परत ह्या ठिकाणी आपल्याला 2 क्रिस्टल घ्यायचे आहे. एक गोल्डन मोती घ्यायचा आहे आणि परत हा गोल्डन मोती बाजूला करून आपल्याला ह्या मोत्यातनं ह्या क्रिस्टलमधनं सुई बाहेर करायची. गोल्डन मोती बाजूला करू. आता तुम्हाला ही लक्षात आलंच असेल. आता मी तुम्हाला पाकळ्या कशा जॉईन करायच्या ते दाखवते. ही एक पाकळी तुम्हाला करून दाखवते. परत आता आपल्याला या ठिकाणी एक क्रिस्टल घ्यायचं आहे. 4 पांढरे मोती घ्यायचे आहे. हे पहा, 4 पांढरे मोती घेतले. परत एक क्रिस्टल या ठिकाणी घेतलेलं आहे आणि ह्या एका क्रिस्टलमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली. धागा ओढून घ्यायचा आहे. हा असा धागा ओढला. आता आपल्याला ह्या पाकळ्या जॉईन करायच्या. त्या पाकळ्या कशा जॉईन करायच्या ते मी तुम्हाला आता ह्या ठिकाणी दाखवते आहे. पहा, आता मी एक क्रिस्टल घेतलेलं आहे या ठिकाणी. हे पहा, आता मी ह्या मोत्यातनं सुई क्रिस्टलमधनं सुई बाहेर काढलेली. आपल्याला ह्या पाकळ्या जॉईन करायच्या आहेत. तर मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. ही अशी सुई बाहेर काढली. धागा ओढून घेतलेला आहे. आता आपल्याला ह्या क्रिस्टलमधनं सुई बाहेर काढायची. पहा, ही पाकळी आहे आपली. ह्या पाकळीतनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. खालच्या दिशेने ही अशी सुई मी बाहेर काढून घेतली. पहा, आता हा एक क्रिस्टल, 4 आपले पांढरे मोती इथे आहेत. हे 4 मोती आहेत. आपल्याला ह्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला ह्या ठिकाणी एक क्रिस्टल घ्यायचं आहे. एकदम सोपी पद्धत आहे पाकळ्या जॉईन करायची. पहा, आता मी ह्या 2 मोत्यांमधनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढली. आता ही पाकळी, ह्या 2 पाकळ्या आपण जॉईन करू. तर मी ह्या ठिकाणी एक क्रिस्टल घेणार आहे. हे पहा, हा एक क्रिस्टल घेतला आणि ह्या पाकळीतले हे 2 मोती ह्याच्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढली. आपण काय करतो, आता आपण ह्या क्रिस्टलमधनं सुई वरती काढू. ही अशी सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे आणि ह्याही क्रिस्टलमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची. तर ह्या क्रिस्टलमधून सुई बाहेर काढताना सुई लवकर वरती निघत नाही. तर आता काय करायचं, आपण शेजारचा जो क्रिस्टल आहे ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. ह्याच्या शेजारचा जो क्रिस्टल त्याच्यातनं सुई बाहेर काढायची. हे पहा, एकदम सोपी पद्धत. सुई बाहेर काढली, किती पटकन सुई निघाली पहा. आणि हे 2 मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची. ही एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे. म्हणजे पूर्ण अशी फिरून आपल्याला सुई बाहेर काढायची नाही ह्या क्रिस्टलमधनं. आता परत आपण एक क्रिस्टल घेणार आहे. हे पहा, हा एक क्रिस्टल घेतला आणि ह्या पाकळीतले हे 2 मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढू. आता तुमच्या पाकळ्या पण लक्षात आलं असेल आणि जॉईन कसं करायचं ते पण लक्षात. हे पहा, ही अशी सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे. या ठिकाणी आपल्या ह्या पाकळ्या जॉईन झाल्या. पहा, धागा ओढून घ्यायचा आहे. या ठिकाणी पहा, माझ्या पाकळ्या झालेल्या आहे.
आता आपल्याला एक शेवटची पाकळी करून हे जॉईन करायचं आहे. तर जॉईन पण तुमच्या लक्षात आलंच असेल. आता मी ह्या ठिकाणी 2 क्रिस्टल घेते आहे. 4 पांढरे मोती घ्यायचे आहे. ही एक पाकळी आता आपल्याला करायची ती मी करून घेते आणि 2 पाकळ्या जॉईन करायच्या राहिल्या आहे त्या पण करून घेते. अशा ठिकाणी आपलं सुंदर असं क्रिस्टल आणि मोत्यांचं फूल ह्या ठिकाणी तयार झालेलं आहे. पहा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आता परत आपण 2 क्रिस्टल ह्या ठिकाणी घेऊ. हे 2 क्रिस्टल घेतले. एक गोल्डन मोती घ्यायचा आहे. आणि ह्या गोल्डन मोत्यातनं सुई, हा गोल्डन मोती बाजूला करून ह्यावरच्या क्रिस्टलमधनं सुई बाहेर काढायची आहे. ही सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. पहा, हा असा धागा ओढून घेतला. आता आपल्याला ह्या ठिकाणी एक क्रिस्टल घ्यायचं आहे. हा एक क्रिस्टल घेतला. परत 4 मोती ह्या ठिकाणी आपल्याला घ्यायचे आहे पांढरे. हे 4 पांढरे मोती घेतले. परत एक क्रिस्टल घ्यायचं आहे. आणि आता ही पाकळी आपली झालेली आहे. फुल झालेलं आहे आपलं ह्या ठिकाणी. पहा, हा एक क्रिस्टल घेतलेला आहे आणि ह्या वरच्या क्रिस्टलमधनं सुई आपण बाहेर काढू. ही अशी सुई मी बाहेर काढून घेतली. धागा ओढून घ्यायचा आहे. अशा ठिकाणी आपलं हे फूल इथे झालेलं आहे. आता आपल्याला उरलेल्या पाकळ्या जॉईन करायच्या आहे त्या मी करून घेते. हे पहा, ही इथे मी दुसरी सुई घेतलेली आहे. आता आपल्याला ह्या 2 पाकळ्या जॉईन करायच्या. ही सुई आपल्याला काढायची आहे. तुम्ही करून पहा. कुठल्याही कलरचे क्रिस्टल वापरून तुम्ही हे फूल करून पहा. खूप सुंदर दिसते. आणि ह्याची तुम्ही मैरपसुद्धा बनवू शकता. ताटाभोवतीची 8 फुलं बनवायचे निरनिळ्या कलरचे आणि ते जॉईन करायचे. आता मी हा एक क्रिस्टल ह्या ठिकाणी घेतलेला आहे. आता आपल्या 3 पाकळ्या जॉईन करायच्या राहिल्या. पहा, ह्या ठिकाणी ह्या मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. अशी सुई बाहेर काढून घेतली. धागा ओढून घेतलेला आहे. हे पहा. आता परत आपण ह्यावरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढू क्रिस्टलमधनं. कारण इथे माझा धागा संपलेला आहे तर मला ती पाकळी काही काढायची नाही आता. तर मी तो धागा तिथे तसाच ठेवून ही सुई दुसरी घेतलेली आहे. म्हणजे ही पाकळी आपली ह्या ठिकाणी जॉईन झाली. पहा, अशी पाकळी जॉईन झालेली आहे. आणि आता मी काय करणार आहे, हा जो धागा आहे हा आणि हा अशी मी इथे गाठ पाडून सुई जॉईन करून घेतलेली आहे. इथल्या इथेच अशी सुई मी जॉईन करून घेतली. उरलेला धागा आपण कात्रीने कापू. आता परत आपल्याला खालच्या मोत्यांमध्ये सुई आणायची आहे. पहा, ह्या क्रिस्टलमधनं सुई आपण बाहेर काढली. त्याच्यातून सुई आपल्याला परत बाहेर काढायची. ही सुई बाहेर काढली. धागा ओढून घ्यायचा आहे आणि एक क्रिस्टल आपल्याला परत ह्या ठिकाणी घ्यायचं आहे. आता मी ह्या क्रिस्टलमधनं सुद्धा सुई बाहेर काढणार आहे. हा क्रिस्टल 1, हे पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि हे 2 मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची आहे. आता परत आपल्याला ह्या ठिकाणी एक क्रिस्टल घ्यायचं आहे.
एक क्रिस्टल घेतला आणि ह्या पाकळीतले हे 2 मोती अशी सुई बाहेर काढायची आहे आणि हा एक क्रिस्टल अशी सुई मी बाहेर काढून घेतली. धागा ओढून घ्यायचा आहे. आता परत आपल्याला एकच पाकळी ही जॉईन करायची राहिली. त्याच्याकरता मी ह्या क्रिस्टलमधनं सुई बाहेर काढणार आहे आणि ह्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. आता इथे परत आपल्याला एक क्रिस्टल घ्यायचं आहे आणि ही पाकळी जॉईन करायची. आता आपल्याला ह्या शेवटच्या पाकळीतले हे 2 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली. ह्या क्रिस्टलमधनं सुई बाहेर काढली. धागा ओढून घेतलेला आहे. परत आता आपण ह्या क्रिस्टलमधनं सुईवरती काढू आणि इथे आपण गाठ पाडून घेऊ. अशा प्रकारे आपलं क्रिस्टल आणि मोती मिळून फुलाची डिझाईन इथे तयार झालेली आहे देवापुढे ठेवायला. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंटद्वारे मला कळवा तुम्हाला शिकवलेले समजले की नाही आणि डिझाईन आवडली की नाही. हे पहा, अशा प्रकारे आपलं हे फूल झालेलं आहे. गाठ पाडून घेतलेली आहे. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे. सुंदर असं क्रिस्टल मोत्यांचं फुलाची रांगोळी इथे आपली झालेली आहे. हे पहा, क्रिस्टल आणि मोती मिळून केलेली फुलाची रांगोळी. आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय.